नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर एखादे कर्मचारी असाल किंवा तुम्ही महिला कर्मचारी असाल, एखाद्या प्रायव्हेट लिमिटेड मध्ये जर तुम्ही काम करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. कारण की नवीन कामगार संहितेमध्ये जे काही बदल करण्यात आलेले आहेत आणि ही जी काही नवीन कामगार संहिता आहे ती एप्रिल 2026 पर्यंत लागू होईल असं जे काही मत आहे ते या ठिकाणी कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी 3 डिसेंबर रोजी या ठिकाणी सांगितलं. एकंदरीत बोलायचं झालं तर ग्रॅज्युएटी बद्दल खूप सारे जे काही अपडेट आले, त्याचबरोबर पॅटर्निटी रजा असेल, मॅटर्निटी रजा असेल, याबद्दल सुद्धा काही निर्णय या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचबरोबर जर तुम्ही डिलिव्हरी बॉय असाल, त्याचबरोबर तुम्ही जे काही कंत्राटी कामगार असाल तर या संदर्भात सुद्धा जी काही माहिती या ठिकाणी बरीच या ठिकाणी पाहायला मिळते. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम जसं की ग्रॅज्युएटी बद्दल जे काही अपडेट आहे, तर ग्रॅज्युएटी म्हणजे नेमकं काय की ग्रॅज्युएटी एक कंपनीकडनं आपल्या कर्मचाऱ्याला दिली जाणारी एक आर्थिक मदत आहे, ज्याला एक प्रकारे कौतुकाची रक्कम असंही म्हटलं जातं. ती तुमच्या सेवेच्या आणि पगाराच्या आधारावर या ठिकाणी ठरवली जाते. त्याचबरोबर असं की सर्वात मोठा अपडेट जे आहे ना ते ग्रॅज्युएटीचा आहे की नवीन कायद्यानुसार कर्मचाऱ्याला आता 5 वर्ष थांबण्याची गरज नाही. आता 5 वर्षाऐवजी आता फक्त 1 वर्षात जी काही ग्रॅज्युएटी या ठिकाणी मिळू शकते. त्याचबरोबर करमुक्त ग्रॅज्युएटीची जी काही मर्यादा आहे ती आता वाढवलेली आहे आणि आता ती 10 लाख रुपयावरून या ठिकाणी 20 लाख रुपयापर्यंत केलेली आहे. एकंदरीत आता तुम्हाला 20 लाख रुपयापर्यंत जे काही कर वगैरे या ठिकाणी द्यायची गरज नाही, सगळे पैसे तुमच्या खिशामध्ये. आता ही जी काही रक्कम आहे ती करमुक्त राहील, म्हणजेच कर्मचाऱ्याला ग्रॅज्युएटीचे जे काही पूर्ण पैसे या ठिकाणी मिळतील आणि नियोक्त्याला जी काही ग्रॅज्युएटी त्याचे जे काही पैसे आहेत ना ते 30 दिवसाच्या आत या ठिकाणी द्यावे लागणार आहेत. जर उशीर झाला तर 10% जसं की वार्षिक व्याज लागेल आणि त्याचबरोबर नुकसान भरपाई देखील दुप्पट होऊ शकते. हे जे काही सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या खासगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्रामध्ये या ठिकाणी लागू होईल. उदाहरणार्थ जसं की एखादा कर्मचारी जो आहे तो 5 वर्ष काम करतो तर त्याला दरवर्षी 15 दिवसांचे जे काही वेतन या ठिकाणी मिळेल. हा जो काही बदल आहे तो निवृत्तीच्या वेळी या ठिकाणी आर्थिक सुरक्षा या ठिकाणी वाढवेल. ओव्हरटाईमचे नियमही या ठिकाणी कडक झालेले आहेत. आता जसं की एका दिवसामध्ये 9 तास किंवा आठवड्यामध्ये 48 तासांपेक्षा जास्त काम केल्यास दुप्पट दर मिळेल. यापूर्वी जे काही दुप्पट दर मिळत नव्हता, पण ओव्हरटाईम फक्त आता आपत्कालीन परिस्थितीतच या ठिकाणी अनिवार्य असेल, जसे की कारखान्यात काही बिघाड वगैरे झाल्यास. त्यानंतर कामगारांना पैशाऐवजी आता भरपाई म्हणून सुट्टी या ठिकाणी मिळू शकते. आठवड्यातून 1 सुट्टी आवश्यक राहील आणि ही तरतूद विशेषतः जसं की कारखाना कामगार किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी या ठिकाणी फायदेशीर आहे. कामगार तज्ञांचं म्हणणं आहे की यामुळे कंपन्या जे ते अनावश्यक जे काही ओव्हरटाईम कमी करतील आणि त्याचा फायदा जो आहे या ठिकाणी कर्मचाऱ्याला होईल कमाईच्या स्वरूपामध्ये. त्याचबरोबर आता जर सुट्ट्यांबद्दल बोलायचं झालं तर मॅटर्निटी रजा आणि पॅटर्निटी रजा या ठिकाणी खूप सारे जे काही बदल या ठिकाणी पाहायला मिळतात. तर मॅटर्निटी रजा म्हणजे जसं की गर्भवती किंवा नवीन मातांना बाळाचा जन्म झाल्यानंतर आराम करण्यासाठी किंवा बाळाची जी काही काळजी घेण्यासाठी दिली जाणारी रजा पगारी रजा आहे. त्यामध्ये जसं की पहिले जे होते ते 12 आठवडे होते, आता 12 आठवड्यावरनं आता ती वाढून 26 आठवडे करण्यात आलेली आहे, जी महिलांसाठी एक मोठा दिलासा या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याचबरोबर पॅटर्निटी रजा म्हणजे पुरुष कर्मचाऱ्यांसाठी असलेलं एक सशुल्क रजा आहे, जी जसं की त्यांना नवीन बाळ जन्माला आल्यावर किंवा बाळ दत्तक घेतल्यानंतर कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी या ठिकाणी ती मिळत असते रजा. तर पहिल्यांदा जसं की 15 दिवसाची जी काही पॅटर्निटी रजा आणि दत्तक रजा देखील सुरू करण्यात आलेली आहे. 3 महिन्याच्या सेवेनंतर फिक्स्ड टर्म कर्मचाऱ्यांनाही या ठिकाणी कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसारखे जे काही फायदे वगैरे या ठिकाणी मिळणार आहेत. हे बदल वर्क आणि लाईफचे जे काही बॅलन्स आहे ते आता सुधारणार आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर सुरक्षेबद्दल जर बोलायचं झालं तर गिग आणि प्लॅटफॉर्म कामगार जसे की ओला उबेर ड्रायव्हर किंवा फूड डिलिव्हरी बॉय यांना आरोग्य विमा किंवा अपघात संरक्षण आणि सामाजिक सुरक्षा मिळेल. निश्चित मुदतीच्या रोजगार संहितेमुळे या ठिकाणी कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी जे काही कामगारांइतकेच जसं की अधिकार मिळतील. दुकाने आणि आस्थापनांना या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी करणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे. याचं पालन न केल्यास या ठिकाणी 5 लाख रुपयापर्यंत जो काही दंड या ठिकाणी आकारला जाईल किंवा आकारला जाऊ शकतो. तर एकंदरीत मित्रांनो, जर तुम्ही कामगार असाल किंवा तुम्ही महिला कामगार असाल किंवा तुमचा एखादा मित्र कामगार असेल तर एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की हे जे काही नवीन कामगार संहिता आहे यामध्ये जे काही बदल झाले त्याबद्दल तुमचं काय मत आहे, किंवा कर्मचाऱ्यांसाठी अजून काही गोष्टी या ठिकाणी आणल्या जाऊ शकतात ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगू शकता. त्याचबरोबर तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओ सोबत. नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र.